नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये बघणार आहोत आपण आज 8 डिसेंबरला जी मार्केटमध्ये आपल्याला भयंकर सेलिंग जी पाहायला मिळाली, याचं कारण काय आणि जे मागची सायकोलॉजी काय आपण सकाळच्या ज्या व्हिडिओमध्ये ॲनालिसिस केलं होतं त्याबद्दल सविस्तर आपण चर्चा या व्हिडिओमधून करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केली तर नक्की करा. चला तर मग तुम्हाला थोडंसं आजचं विश्लेषण सांगते. तर याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो, शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण पाहिलं होतं की हा जो एक झोन तयार झालेला होता, कुठला, जो 26,200चा जो एक झोन आहे, हा चांगल्या प्रकारे एक रेजिस्टन्स झोन तयार झालेला होता आपल्या या ठिकाणी. हा बघा, ही 26,200 जी लाईन आहे ही आपल्या या ठिकाणी चांगल्या प्रकारे एक रेजिस्टन्स झोन तयार झाली होती. आणि मार्केटमध्ये या ठिकाणी आज तुम्हाला 25 ते 30 पॉईंटमध्ये ओपनिंग पाहायला मिळालं, परंतु मार्केट या लेवलच्या वरती सस्टेन नाही झालं आणि कंटिन्युअस तुम्हाला बघू शकता 25,900 पर्यंत आजच्या दिवसाला चांगल्या प्रकारे डाऊनफॉल पाहायला मिळाला. हे येणं अपेक्षित सुद्धा होतं, कारण ऑप्शन चेनमध्ये तशा प्रकारचा डाटा तयार झाला होता आणि PCRमध्ये सुद्धा तशा प्रकारचा आपल्याला व्हॅल्यू या ठिकाणी आलेली होती. या संदर्भात आपण सकाळी 9:20 या ठिकाणचं ॲनालिसिस केलं होतं. त्याबद्दल थोडासा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्यानंतर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग आणि PCR डाटाच्या अकॉर्डिंग कशा प्रकारचं मार्केटमध्ये मोमेंटम होते. या ठिकाणी आपण ऑप्शन चेनचं ॲनालिसिस केलं होतं, त्यानंतर PCRसुद्धा बघितला होता आणि जो काही OI आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारचे चेंजेस होते हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितले होते. तर थोडंसं आपण त्याबद्दलचा व्हिडिओ बघूया. मित्रांनो, या ठिकाणी सर्वात पहिले आपण बघणार आहे PCR लेवल बघण्यासाठी आपल्याला पाहिजे NSEची ऑप्शन चेन. तर आपण गुगलमध्ये ओपन करूया. ही निफ्टी. त्यानंतर आपल्याला याची घ्यायची आहे ऑप्शन चेन. तर या ऑप्शन चेनमध्ये आपल्याला पाहिजे टोटल ओपन इंटरेस्ट, जो की ऑप्शन चेनमध्ये एकदम डाऊन साईडला आपल्याला पाहायला मिळतो. हे NSEची ऑप्शन चेन, यामध्ये आपल्याला टोटल ओपन इंटरेस्ट घ्यायचा आहे. ओपन इंटरेस्ट आता PCR बघण्यासाठी कॅल्क्युलेटर पाहिजे. आपला कॅल्क्युलेटर घेऊया. त्यानंतर हा पुट साईडचा टोटल ओपन इंटरेस्ट जो 24,43,964 आहे, तो पहिल्यांदा घेऊया. या ठिकाणी 43,63,964 भागेला कॉल साईडचा ओपन इंटरेस्ट टोटल 19,72,416. आता या ठिकाणी PCR व्हॅल्यू जी येणार आहे, पहिल्यांदा आपण घेतलेलं आहे पुट साईडचा टोटल ओपन इंटरेस्ट, त्यानंतर घेतलेला आहे कॉल साईडचा टोटल ओपन इंटरेस्ट. ठीक आहे. आता = 1.23, म्हणजे ही जी PCR व्हॅल्यू आलेली आहे ही आपली थोडीशी हायर प्राईजला आलेली आहे, त्यामुळे सेलिंगपेक्षा थोडंसं आपल्याला जास्त दिसेल. आता ऑप्शन चेनचा डाटा बघूया. तर ही बघू शकता, ही सेन्सिबलची ऑप्शन चेन आहे. या सेन्सिबलच्या ऑप्शन चेनमध्ये सध्या करंट मार्केट प्राईस किती चालू आहे, 26,160. ठीक आहे. या हिशोबाने आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघायचा आहे. तर सर्वात पहिले आपण बघणार या रेजिस्टन्सच्या प्राईजनुसार. तर यामध्ये सर्वात पहिले आपल्याला बघायचं आहे 26,200 या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईजला कशा प्रकारे पोझिशन तयार झालेले आहे. ते कुठल्या स्ट्राईक प्राईस साईडला, कॉल साईडला, कारण ते रेजिस्टन्स झोन एक तयार झाले. या ठिकाणी बघू शकता टोटल ओपन इंटरेस्ट हा 99 लाखाचा आहे. सध्या मार्केट ओपन व्हायचं आहे. टोटल ओपन इंटरेस्ट 99 लाखाचा आहे आणि स्ट्रॉंगली रेजिस्टन्सचं काम करत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुद्धा स्ट्रॉंगली रेजिस्टन्सचं काम करत होतं. आता महत्त्वाची लेवल आपल्याला 26,100. या 26,100च्या लेवलवरती बघू शकता टोटल ओपन इंटरेस्ट किती आहे, 1,04,00,000च्या जवळपास या ठिकाणी टोटल ओपन इंटरेस्ट आहे. आणि ऑलरेडी मार्केटमध्ये तेजी झालेली आहे आणि हे सपोर्टचं चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. त्यानंतर आहे 26,000. तर 26,000च्या लेवलवर सुद्धा पोझिशन बघू शकता 1,68,00,000 आहे. हे सुद्धा चांगल्या प्रकारचं सपोर्टचं काम करत होते शुक्रवारला. आता या ठिकाणी सध्या काय होणार आहे, कारण या दोन्ही ठिकाणी चांगल्या प्रकारचा सपोर्ट आहे आणि 26,200 स्ट्रॉंगली रेजिस्टन्सचं काम करणार आहे. तर या ठिकाणी ह्या ज्या पोझिशन आहे कुठल्या, 26,100 आणि 26,000च्या, कारण 26,200च्या ठिकाणी चांगलं रेजिस्टन्सच्या पोझिशन तयार झालं. आता 26,100 आणि 26,000 या दोन्हीही स्ट्राईक प्राईजवर जेवढ्या काही पोझिशन आहेत, ज्या की आपल्या एक 26,200ची जी लेवल आहे, या लेवलनुसार 26,000 आणि 26,100 या ठिकाणच्या जेवढ्या काही पोझिशन आहेत ह्या थोड्याशा लॉंग अनवाइंडिंगमध्ये कन्वर्ट होताना मला थोडंसं या ठिकाणी दिसून येते, कारण PCR व्हॅल्यू आपली त्या प्रकारे आली आहे आणि 26,200 एक स्ट्रॉंगली रेजिस्टन्स आहे आणि बरोबर आहे, 26,200 स्ट्रॉंगली रेजिस्टन्सचं काम करत आहे. तर 26,000 आणि 26,100 चार्टवर बघायचं आपलं थोडंसं. आता मार्केट ओपन झाल्याच्यानंतर सस्टेन होते का नाही ते बघायचं पहिल्या 5 मिनटामध्ये. तर या ठिकाणी बघू शकता मार्केट 26,200 आपल्या रेजिस्टन्स लेवलच्या खाली सध्या तुम्हाला ट्रेड करताना दिसून येत आहे. ठीक आहे, कारण आपलं 26,200 स्ट्रॉंगली रेजिस्टर आणि 26,100 आणि 26,000च्या लेवल थोडेसे आपल्याला प्रॉफिट बुकिंगमध्ये कन्वर्ट होताना या ठिकाणी दिसून येत आहे.
कारण हायर आहे आपला 26,300 लाईफ टाईम आहे. त्यानंतर 26,200 हा स्ट्रॉंगली रेजिस्टन्सचं काम करणारच आहे. वरती आपल्या रेजिस्टन्स झोनच आपल्या सेलिंग प्रेशर वरती फक्त एक सपोर्ट आहे 26,100चा. ठीक आहे, हा सपोर्ट ब्रेक झाल्याच्या नंतर आता याला सपोर्ट करायला पुन्हा ही ट्रेन लाईन येणार आणि 0.6ची लेवल फिबोनाचीची ही थोडंसं सपोर्ट या ठिकाणी राहणार आहे. त्यानंतर 0.5ची लेवल आपलं एक सपोर्टसाठी या ठिकाणी दिसून येत आहे. तर थोडंसं आपण या ठिकाणी ट्रेड लाईन जी आहे आपली ही ट्रेड लाईन थोडंसं आपण या ठिकाणी मोठी करूया, कारण या ट्रेड लाईननुसार सुद्धा आपल्याला थोडंसं एक सपोर्ट झोन घ्यायचा आहे. तर या ट्रेड लाईनला थोडंसं एक्सटेंड करू आपण या ठिकाणी. या हिशोबाने शुक्रवारचा जो काही आपला लो होता त्या सर्व लोचे आपण थोडंसं हे करूया अशा प्रकारे. आता हा या ठिकाणी आपला एक सपोर्ट तयार झालेला आहे 26,100च्या जवळपास. म्हणजे आता सध्या तर 0.6ची लेवलच आहे. हे काढून टाकतो एक, याला वरच्या बाजूला घेऊ. ठीक आहे, हायर आहे आपण थोडंसं मार्क करूया. जसे लोअर लो एक मार्क केलं त्याप्रमाणे हायर आहे सुद्धा मार्क करूया या ठिकाणी. तर ऑप्शन चेन ऑप्शन चेनमध्ये 26,200च्या स्ट्राईक प्राईसला कंटिन्यू ओपन इंटरेस्ट वाढत आहे या ठिकाणी तर बघितलं. आणि 26,100 26,000 या ठिकाणचं ओपन इंटरेस्ट थोडंसं कमी होताना दिसून येत आहे. चार्टवर त्या प्रकारचं रिएक्शन आपल्याला थोडंसं दिसत आहे की मार्केट थोडंसं सस्टेन होण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु वरून सेलिंग प्रेशर चांगल्या प्रकारचा आहे. 0.6च्या लेवलला थोडंसं सपोर्ट करताना या ठिकाणी दिसून येत आहे मार्केट. ही लेवल जर डाऊनसाईडला ब्रेक झाली चांगल्या प्रकारचा आज टार्गेट पाहायला मिळाला आपल्या 26,000च्या जवळपास टार्गेट, कारण 26,000 शिवाय सपोर्टच नाही. 26,100 तुटल्यानंतर 26,000च्या खाली आपल्या लोअर पॉईंटपर्यंत आपण जाऊ. मार्केटला वरती रेजिस्टन्स आहे या ठिकाणी चांगल्या प्रकारे. 26,200 स्ट्रॉंगली रेजिस्टन्स या ठिकाणी काम करणार आहे. त्यामुळे मार्केट प्रयत्न करेल, परंतु पुन्हा सेलर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे ॲक्टिव्ह आहे. थोडंसं आपल्याला स्ट्राईक प्राईजमध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्ट्राईक प्राईजमध्ये बघायचं आहे. ठीक आहे, पहिले 5 मिनटं आपल्याला ही कॅन्डल कशा प्रकारे क्लोजिंग देते यावर सर्व खेळ राहणार आहे आपला. थोडं आपण स्ट्राईक प्राईजमध्ये बघूया. तर या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे 26,300चा पुट ऑप्शन घ्यायचं आहे. 26,150 आपल्या 26,300 म्हणजे 150च्या प्रीमियमचा थोडंसं आपल्याला बघायचं आहे, 140-50च्या. आता 26,300चा आपण पुट ऑप्शनचा चार्ट या ठिकाणी घेतलेला आहे. याच्यामध्ये कशा प्रकारचं मोमेंटम होतं आपला कारण आपल्याला थोडंसं स्ट्राईक प्राईजच्या चार्टवरून थोडंसं मार्केटचं प्राईज ॲक्शन समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, मार्केट कशा प्रकारे इंडेक्समध्ये तर तेजी मिळत आहे, परंतु पुट ऑप्शनच्या चार्टमध्ये बघू शकता तुम्हाला एक बेस तयार केलेला आहे, 130चा तो बेस तयार केलेला आहे. कशा प्रकारे टार्गेट तो देईल याच्यामध्ये, कारण मार्केटमध्ये बघू शकता तुम्ही इंडेक्समध्ये तेजी होत आहे, परंतु पुट ऑप्शनमध्ये प्राईस त्या प्रमाणात तुम्हाला डाऊन साईडला जाताना दिसत नाही आहे. तो 140-145पर्यंत कंटिन्यू सस्टेन राहत आहे तो. म्हणजे याचा अर्थ काय की मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर वाढत आहे आणि पुट ऑप्शन हे ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेल केले ऑटोमॅटिकली पुट ऑप्शन बायमध्ये कन्वर्ट होत आहे. त्याचप्रमाणे 26,100मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता या ठिकाणी एवढं मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर असून सुद्धा थोडंसं मार्केट 26,100 ही चांगल्या प्रकारे होल्ड करत. ही लेवल जर डाऊन साईडला जर ब्रेक केली, कुठली 26,100चा जर हा सपोर्ट जर तोडला, तर मार्केटमध्ये तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं टार्गेट मिळेल पाहायला. कारण आपण ॲडमिनी आहे सध्या 26,100 या ठिकाणपासून जर आणखी 100 पॉईंटचं डाऊन साईड जर खाली आलं तर याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. ही लेवल या साईडला फक्त ब्रेक झाली पाहिजे. ही लेवल ब्रेक झाल्याच्यानंतर तुम्हाला जबरदस्त या ठिकाणी अशा डाऊन साईडला अशा प्रकारच्या कॅन्डल्स पाहायला मिळेल डायरेक्ट 26,000पर्यंत कंटिन्यूस का, कारण ही प्राईस बघा सस्टेन हाय सस्टेन राहत आहे. ठीक आहे, कंटिन्यू त्या प्राईजला त्याने आजचा जो आहे तो अप साईडला ब्रेक केला आणि लो साईडला हा ब्रेक केलेला आहे. अशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते नेहमी. ऑप्शन चेनमध्ये बघू शकता, ऑप्शन चेनमध्ये जबरदस्त डाटा वाढलेला आहे. तो 26,100वर सध्या मार्केट ट्रेड करत आहे आणि 26,000 जी स्ट्राईक प्राईज आहे 26,200ची या स्ट्राईक प्राईजवर बघू शकता डाटा किती वाढलेला आहे. 2,56,00,000 झालेला आहे आणि आजच्या दिवसाला 1,57,00,000चा नवीन OI ॲडिशन झालेला आहे या ठिकाणी. त्यानंतर 26,150 या स्ट्राईक प्राईजला सुद्धा बघू शकता 1,65,00,000. थोडंसं चार्ट मग ऑप्शन चेन थोडंसं खालीवर होतं आहे त्याच्यामुळे लाईव्ह मार्केट असल्यामुळे. तर 26,150च्या स्ट्राईक प्राईज बघू शकता 1,65,00,000 आणि 1,27,00,000चं न्यू OI ॲडिशन आहे.
ठीक आहे. मार्केटमध्ये सेलिंग पेशर आणि फक्त आता सपोर्ट राहिलेला आहे 26,100चा आणि सध्या मार्केट तिथं ट्रेड करत आहे. इथं 1,88,00,000 आहे आणि न्यू ॲडिशन फक्त 84 लाख आहे. ठीक आहे. आणि आता या ठिकाणच्या सर्व पोझिशन लॉंग अनवाइंडिंगमध्ये कन्वर्ट होतील, कारण सेलिंग प्रेशर वाढलेलं आहे. मार्केट 26,100चा सपोर्ट तोडलेला आहे. या ठिकाणी कंटिन्यू डाटा वाढत चाललेला आहे आणि प्राईस बघू शकता 26,100ला डाऊनसाईडला ब्रेक करत आहे, म्हणजे सपोर्ट तोडता येतो. अशा कंडिशनला मार्केटमध्ये बघू शकता तुम्ही हा पुट ऑप्शन आपला चांगल्या प्रकारे एक थोडंसं ट्रेड इथं अपसाईडला जाताना तुम्हाला दिसून येत आहे आणि इंडेक्समध्ये सुद्धा प्राईस डाऊनसाईड ब्रेक होत आहे. ठीक आहे. 26,100 आता बघू शकता, हे 26,000पर्यंत टार्गेट देईल तो, कारण ही लेवल ब्रेक झाल्याच्यानंतर या सर्व डाटा आता याच्यावर सेलिंग प्रेशरवर, कारण हे सर्व ठिकाणची प्रॉफिट बुकिंग आता येणे या ठिकाणी अपेक्षित आहे. अशा प्रकारचा मोमेंटम आपल्याला या ठिकाणी दिसून येते. चार्टर बघूया. ही लेवल 26,100ची तोडल्याच्यानंतर याच्यामध्ये हा जो 26,100चा पुट ऑप्शन आहे याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं थोडंसं आपल्याला मोमेंटम डाऊन साईडला पाहायला मिळते. ही लेवल सपोर्ट या ठिकाणी ब्रेक झालेला आहे तो आपला ट्रेन लाईनचा, ऑप्शन चेनचा आणि फिबोनाची. आता या प्रकारच्या कॅन्डल्स आपल्याला अशा डाऊन साईडला 26,000पर्यंत पाहायला मिळते. ठीक आहे. सव्वीस हजार 200 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्सचं काम करणार या ठिकाणी. हा रेजिस्टन्स स्ट्रॉंगली तयार झालेला आहे तो. तर बघू शकता मित्रांनो, आत्तापर्यंत जो काही तुम्ही लाईव्ह मार्केट ट्रेडिंगच्या याच्यामधला जो ॲनालिसिसचे जे काही व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये आपण परफेक्टली सांगितलं होतं की हा स्ट्रॉंगली एक रेजिस्टन्स झोन तयार झालेला आहे. ही 26,000ची लेवल आपल्यासाठी मेक अँड ब्रेक राहणार आहे आणि हा जो सपोर्टचा एरिया आहे हा ब्रेक केल्याच्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारचं या लेवलपर्यंत टार्गेट मिळणार. आपण त्यामध्ये थोडंसं एक ॲनालिसिस केलं होतं ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग. त्या अकॉर्डिंगच आपल्याला चांगल्या प्रकारचं मोमेंटम डाऊन साईडला पाहायला मिळालं. आणि हा जो 26,100चा जो पुट ऑप्शन आहे, या 26,100च्या पुट ऑप्शनमध्ये सुद्धा बघू शकता कशा प्रकारचं टार्गेट मिळालं. तर यामध्ये बघू शकता आपण 60-61च्या जवळपास याला बघितलं होतं. तर हा बघू शकता 160-180च्या जवळपास यामध्ये टार्गेट मिळालेला आहे. थोडंसं याच ठिकाणी टाईम फ्रेम चेंज करते, जास्त याच्यामध्ये मोठ्या टाईम फ्रेममध्ये थोडंसं याला कन्वर्ट करते. त्या ठिकाणी बघू शकता परफेक्टली या लेवलपासून बघू शकता जो ब्रेकडाऊन आपल्याला डाऊन साईडला मिळाला, या लेवलपासूनच आपल्याला डाऊन साईडला आपण या ठिकाणी बघितलं होतं त्याला. तर या ठिकाणी बघू शकता 60 रुपयापासून 180 म्हणजे 120 जवळपास पॉईंट या ठिकाणी मिळालेले आहे वन साईड. आणि या ठिकाणी जो आपला निफ्टीचा चार्ट आहे, या निफ्टीच्या चार्टमध्ये बघू शकता ही लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर कशा प्रकारे आपल्याला फॉल पाहायला मिळाला. जबरदस्त. ठीक आहे. हा जो आपला एक सपोर्ट होता, हा सपोर्ट ब्रेक झाल्याच्या नंतर बघू शकता एक जबरदस्त कॅन्डल आपल्याला या ठिकाणी हेवी सेलिंगची पाहायला मिळाली. त्यानंतर 26,100 या 26,100वरच्या जे काही ऑप्शन चेनमधला आपण पहिले डाटा दाखविला होता त्या हिशोबाने या ठिकाणच्या पोझिशन पूर्ण लॉंग अनवाइंडिंगमध्ये कन्वर्ट झाल्या. त्यांनी 26,100पर्यंत आणलं. त्यानंतर पुन्हा या ठिकाणच्या पोझिशन लॉंग अनवाइंडिंगमध्ये कन्वर्ट झाल्या, त्यांनी 25,900पर्यंत आणलं. या दोन ठिकाणच्या पोझिशन कमी झालेले आहे. थोडंसं ऑप्शन चेनमध्ये तुम्हाला दाखवते आता मी कशा प्रकारे डाटा चेंजेस झाला आहे तो. ठीक आहे. हे झालं चार्टनुसार. या ठिकाणी हा डबल टॉप तयार झाला होता, हा रेजिस्टन्स एरिया तयार झाला होता आणि 26,100च्या लेवलवरची आणि 26,000वरची प्रॉफिट बुकिंग आल्यामुळे या पोझिशनचं तुम्हाला अशा प्रकारचं डाऊनफॉल आज पाहायला मिळालेलं आहे. त्याप्रमाणे यामध्ये चांगल्या प्रकारचं टार्गेट पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे आपला जो 26,300चा जो पुट ऑप्शन होता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचं एक या ठिकाणी टार्गेट पाहायला मिळालं. 26,300चा चार्ट बघूया आपण. हा बघितला होता आपण 140-143च्या जवळपास याला बघितलं होतं आपण या ठिकाणी सुरुवातीलाच. ठीक आहे. तर या ठिकाणी बघू शकता स्टॉपला सुद्धा याच्यामध्ये चांगलं आहे, म्हणजे कमी रिस्कमध्ये याच्यामध्ये हे होतं. आणि त्यानंतर कंटिन्युअस याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं 200-250 पॉईंटच्या जवळपास टार्गेट या ठिकाणी आपल्याला मिळालं. तर ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग तुम्ही थोडंसं एंट्री ज्या आहे ह्या चार्टवर आपल्याला थोडंसं प्राईस ॲक्शन समजून घ्यावं लागते. प्राईस ॲक्शननुसार तुम्ही याच्यामध्ये कधीही ट्रेड एंट्री घेऊ शकता. ठीक आहे. आता थोडंसं तुम्हाला ऑप्शन चेनमधला डाटा दाखवते. ऑप्शन चेनमध्ये कशा प्रकारे बदल झाले तर हे बघू शकता. हे निफ्टीची ऑप्शन चेन आहे सध्या. आणि यानुसार बघू शकता आता सध्या करंट मार्केट प्राईस आपली जी क्लोजिंग आहे सध्या ही 25,960ला क्लोजिंग झालेली आहे. आणि यानुसार बघू शकता जो 26,200पासून जो आपल्याला सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं तर 25,900पर्यंत. तर या मोमेंटममध्ये आपला कशा प्रकारचा डाटा तयार चेंजेस झालेला आहे.
तर या ठिकाणी बघू शकता प्रत्येक स्ट्राईक प्राईजला या स्ट्राईक प्राईजपर्यंत 26,000पर्यंत प्रत्येक ठिकाणी 2 करोड 2.5 करोड पावणे 2 करोड अशा चांगला लिक्विडिटी या ठिकाणी तयार झालेला आहे. आजच्या ओआयच्या कॉलममध्ये बघू शकता 1.5 करोडच्या वरच या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नवीन ओआय ॲडिशन या ठिकाणी दिसून येतं ओआय चेनच्या कॉलममध्ये. ठीक आहे. आता हे झालं सेलिंग प्रेशर वाढल्यामुळे. आता सेलिंग प्रेशरचं वाढल्यामुळे या ठिकाणी डाटा प्लसमध्ये दिसत नाही साहजिक होतं, परंतु याचा इम्पॅक्ट या पुट रायटर्सवर बघा कशा प्रकारे झाला. तर 26,200 पासून तर 26,000पर्यंत हे जे काही पुट रायटर्स होते या ठिकाणचे बघा, जे आपण सांगितलं होतं की 26,100 आणि 26,000 या स्ट्राईक पेजवरचे पुट रायटर्स बघा कशा प्रकारे लॉंग रन बाइंडिंगमध्ये कन्वर्ट झाले. यांनी काय केलं आहे, पोझिशन आपल्या कमी केलेल्या या 26,000च्या ठिकाणचे या 26,100वरच्या ठिकाणी हे पुट रायटर्स बघा यांनी पोझिशन आपल्या कमी केलेलं आहे. म्हणजेच काय केलं यांनी लॉंग रन बाइंडिंग केलेलं आहे. या ठिकाणी ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीचे पोझिशन तयार केल्या होत्या यांनी ह्या पोझिशन कमी केलेल्या आहे. आणि याला कारण काय होतं, फक्त जो आपला PCR व्हॅल्यू आलेला होता 1.23 हा आपला सेलिंग झोनमध्ये एका प्रकारे गेलेला होता, त्यामुळेच या ठिकाणी सेलिंग प्रेशर वाढलं होतं. आता PCR व्हॅल्यू पुन्हा तुम्हाला दाखवते की त्याचा इम्पॅक्ट कसा काय झाला. तर सर्वात पहिले आपण PCR व्हॅल्यू काढू, त्यानंतर तुम्हाला याचं रिॲक्शन दाखवते. तर हे NSE जे ऑप्शनचे आता सध्या क्लोजिंगला आहे. आता पुन्हा एक वेळा रिफ्रेश करून तुम्हाला दाखवते. ठीक आहे. हा टोटल ओपन इंटरेस्ट आपल्याला घ्यायचा इच्छा, हे बघू शकता. टायमिंग किती आहे 15. आता सध्याच्या टाईमला हे झालेलं आहे सध्या टाईम किती झालेला आहे तो, ठीक आहे 17 म्हणजे 6 वाजलेले या ठिकाणी 8 डिसेंबर. आता हा PCR पुन्हा तुम्हाला काढून दाखवते, कारण PCRचं तुम्हाला काय आहे त्याचं महत्त्व काय आहे थोडंसं तुम्हाला समजलं पाहिजे यासाठी. तर या ठिकाणी बघू शकता टोटल ओपन इंटरेस्ट किती याच्यामध्ये 17 49 329 भागीला 37 66 717 बघू शकता. हा PCR व्हॅल्यू किती आला आहे 0.46. किती डिफरन्स आहे याच्यामध्ये आणि पहिल्या याच्यामध्ये. पहिला जो आपला सकाळचा जो बघितला आपण PCR व्हॅल्यू त्याच्यामध्ये होता आपला 1.23 आणि आता आलेला आहे 0.46. किती मोठा तफावत आहे, म्हणजे हा एकदम हायर प्राईजला होता आणि हा लोअर प्राईजला आलेला आहे. आता हा 0.46मध्ये आल्यामुळे याचं इम्पॅक्ट काय झालं आहे, जसं या 1.23 मुळे सेलिंग झालेलं आहे, तर या ठिकाणी बाईंग व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर याचा इम्पॅक्ट बघा चार्टवर कशा प्रकारे तुम्हाला दिसेल. हे जी थोडीशी रिकव्हरी तुम्हाला जे पाहायला मिळाली या ठिकाणी, हे सर्व हे जे काही रिकव्हरी या ठिकाणी तुम्हाला दिसून आलेली आहे चार्टवर, कारण 5,900चा एक स्ट्रॉंगली सपोर्ट होता आणि आपल्या PCR व्हॅल्यूनुसार हा एक ट्रेंड रिव्हर्सल झोन तयार झालेला होता. कारण PCR एकदम लोअर लो प्राईजला गेलेला होता, त्याच्यामुळे काय मार्केट या ठिकाणपासून एक मंदी टॉप करून तेजीकडे कन्वर्ट होणं एक साहजिक होतं. त्यामुळे मार्केटमध्ये थोडीशी बघा या ठिकाणी रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. या ठिकाणची सुद्धा रिकव्हरी येण्याचं कारण एकच होतं की PCR व्हॅल्यू वरून सेलिंग येण्याचं कारण काय होतं, या ठिकाणी सुद्धा PCR व्हॅल्यूज होती 1.23 होता, आता या ठिकाणी 0.46 आलेला आहे. म्हणजे PCRमुळे मार्केटचं आपल्याला काय होतं डायरेक्शन समजते म्हणजे आपल्याला कुठल्या डायरेक्शनमध्ये ट्रेड घ्यायला पाहिजे हे PCR व्हॅल्यू थोडंसं समजते. PCR व्हॅल्यू तुम्हाला एंट्री देणार नाही, परंतु मार्केटचा जो ट्रेंड आहे कुठल्या बाजूला मार्केट जाऊ शकते किंवा मार्केटमध्ये काय होऊ शकते हे थोडंसं तुम्हाला PCR व्हॅल्यूवर परफेक्ट लक्षात येऊन जाते. की आपल्याला PCR व्हॅल्यू एकच दर्शवते की आपण तेजीकडे पोझिशन घेण्यासाठी बसावं की मंदीकडे, हे आपल्याला PCR व्हॅल्यू याच्यामध्ये चांगल्या प्रकारे दाखवते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जेवढी काही माहिती तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग सेक्शनमधली किंवा ऑफ मार्केटमधली जेवढी काही सांगितली, तुम्हाला कशा त्याच्यामधल्या कुठल्या गोष्टी आवडल्या आणि कुठल्या गोष्टी नाही आवडल्या हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि पुन्हा एक वेळा चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण येणाऱ्या याच्यामध्ये PCR व्हॅल्यू मार्जिन ह्या कशा प्रकारे या लाईव्ह मार्केटमध्ये कशा प्रकारे इम्पॅक्ट करते याबद्दल आपण आणखी याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे व्हिडिओ घेऊन येणार आहे, जो की आपला स्ट्रॉंगली कॉन्फिडन्स देणारा एक ठरणार आहे. धन्यवाद.